G.A. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून रात्र झाली गोकुळी नावाची कथा. जमिनीतून विशाल कारंजा निघून हिरवा गोठून गेल्याप्रमाणे दिसणारे ते चाफ्याचे प्रचंड झाड परसात अगदी मध्येच होते. त्याची मुळे आजूबाजूच्या 5-6 घरांखाली गेली असतील. रात्री वाऱ्यात ते झाड 1000 पानांनी सळसळू लागले की अर्ध्या गल्लीची झोप आपल्या फांद्याप्रमाणे चाळवे. त्याच्या भोवतालीच समोरच्या बिऱ्हाडातील भांडी घासण्याची जागा होती आणि तेथे सदोदित राख काशा खापरीचे तुकडे पडलेले असत. परवा पावसाळ्यात डाव्या बाजूची भिंत मध्येच कोसळली. त्यामुळे रस्त्यावरील पाणी सरळ अंगणात साठू लागले आणि ते काळवंडले. त्या सतत ओलीमुळे गोकुळचा उंबरठा हिरवाचार होऊन शेवाळाने निसरडा झाला. मागच्या बाजूला असलेले हे घर म्हणजे एक सोपा होता, पण वारणाईने तट्टी बांधून त्यात एक लहानशी खोली केली होती. दुसऱ्या बाजूने रॉकेलचे डबे उघडून तात्पुरती भिंत झाली होती. सुरुवातीला तो पत्रा झगझगीत दिसे, पण 2 पावसाळ्यांतच तो तांबरला व त्याला बारीक भोके पडली. तट्टीतच वारणाईने चौकोनी भोक पाडून छोटीशी खिडकी केली होती, परंतु नंतर तिच्या कडा बोंद्र्या होऊन ती वेडीवाकडी झाली. शिवाय नंतर तट्टीला तशीच अनेक भोके पडल्यामुळे मूळची खिडकी कोणती हेच समजेनासे झाले. या साऱ्यामुळे आज चूल सुरू झाली की धुराच्या अनेक पट्ट्या त्यातून निघत. बाकीच्या बिऱ्हाडांना परसात यायला रस्ता तेथूनच होता आणि तेथे सांद्रीतून अंग तिरपे करून जावे लागे. भाजी किंवा तांदूळ निवडायचे झाले की अर्धवट आत रस्त्यावर बसावे लागे. अशाच वेळी नेमके कुणीतरी परसात जायला यायचे. मग सारे गोगलगाईच्या शिंगाप्रमाणे आत घ्यावे लागे. ते लोक धुरामुळे वारणाईला ऐकू जातील अशा शिव्या देत. पुष्कळदा तोंड आवळून वारणाई गप्प बसे, पण मध्येच कधीतरी अंगात भूत शिरल्याप्रमाणे प्रत्येक बिऱ्हाडाच्या परसात जाऊन हातवारे करीत भांडून येत असे. मागच्या बाजूला जुनेऱ्या एवढी मोकळी जागा होती. तेथे अनेक वर्षे मोकाट वाढलेले रानवट द्राक्षाळाचे झाड होते व त्यावर नेहमी अर्धवट उघडलेली करंगळी एवढी लाल फुले असत. मग उरलेल्या कोपऱ्यात वारणाईने कुठून तरी आणलेले गुलबासाचे झाड लावून टाकले. इतकी माणसे परसात जात, परंतु त्याकडे कधी कुणाचे लक्ष गेले नाही. पण ते मात्र मोरीच्या पाण्यावर समाधानाने वाढत होते व सूपभर निरुपयोगी फुले फुलवत होते. असल्या मळक्या पायरीला स्पर्श करावा की नाही अशा तऱ्हेने ऊन पायरीपर्यंत आले व वारणाईचा दुपारचा शांत सुखाचा 1 तास चुटकीसारखा संपला. तो 1च तास तिचा खाजगी त्या वेळी शकी दवाखान्यात कामाला गेलेली असे. कृष्णा शाळेत, दाजी तर 8 वाजेपर्यंत घरी येत नसे. घरी राहता राहिली दुर्गी, पण ती हल्ली अगदी अबोल झाली होती. 4 गोष्टी बोलत बसाव्या म्हटले की 5-10 मिनिटातच ती कंटाळत असे. तिचे मन कुठेतरी भरकटत असल्याप्रमाणे ती आपल्यातच अकडून बसू लागली होती. सारी दुपारभर परसातल्या जुन्या खुर्चीवर बसून ती 5-6 पुस्तके सदा वाचत असे. मध्येच द्राक्षाळाची मुक्या कळ्या असलेली फांदी तोडून कुस्करून टाकत असे. समोरच्या बिऱ्हाडांचे दरवाजे तर बहुधा बंदच असत. त्यांचे जग वेगळे, त्यांचे दरवाजे आपणाला नेहमी बंद. वारणाई त्या प्रत्येकाशी कधी ना कधीतरी भांडली होती, पण त्यांनी कधी तिला पापड करायला, सांडगे घालायला बोलावले असते तर ती आनंदाने गेली असती, पण नाहीच. समोरच परवा मुंज झाली. 50 माणसे जेवून गेली, पण
आमंत्रणाचे 4 तांदूळ काही वारणाईला मिळाले नाहीत. गुडघे दाबत वारणाई उठली व तिने पाठीवर पदर सावरून घेतला. अद्याप हौदात पाणी घालायचे होते. पाणी ओढायचे म्हणताच तिच्या अंगावर शहारा आला. आता तिला पाणी ओढणे होत नसे आणि मध्येच जर का भिंगरी फिरल्याप्रमाणे खोकल्याची उबळ आली तर हात दुबळे होत व घागरीबरोबर आपणही आत जातो की काय अशी तिला भीती वाटे. पाणी झाल्यानंतर चूल, तेथे होणारा सगळाच धूर आपल्या नाकाडोळ्यात जातो की काय असे तिला नेहमी वाटत असे. पण या गोष्टी काय टाळण्याजोग्या असतात असा विचार करून ती आत आली व परसात गेली. तेथील खुर्चीवर तळहातावर हनुवटी ठेवून दुर्गी उगीच बसली होती आणि तिचे पुस्तक खाली पडले होते. दुर्गी, काय ग हे, अशी काय बसलीस करकऱ्यावेळी? वारणाई म्हणाली. पितेस काय चाय कपभर? ती एकदम बोलल्यामुळे दुर्गी एकदम दचकली व तिने अंग आकसले. छे छे नको, आता शकी कृष्णा येतील मग बघू, ती लगबगीने म्हणाली. ती उठली व पुस्तक तिने तेथल्याच कोनाड्यात ठेवले. मी पाणी ओढू का 2-4 बिदग्या? अगं कसलं पाणी आहे तर सारं 2 घागरी, वारणाई म्हणाली. पण तिला एकदम खोकल्याची उबळ आली. ती 5 मिनिटे खोकत होती व नेहमीप्रमाणे तिची छातीची हाडे दुखू लागली. तिने डोळ्यातील पाणी पुसले व ती उगाचच हसली. मी करते सारं. अगं उद्या तुझा संसार सुरू झाला म्हणजे आहेच सगळं. इथं मी जिवंत असेपर्यंत तुला विहिरीकडे पाठवणार नाही. तू थोडे दिवस गप्प पडून राहा. बघ तर नुसतं हाडं कातडं राहिलंय. शकीच्या त्या दवाखान्यात दाखवून तरी का येत नाहीस एकदा? दुर्गी गप्प राहिली. पण ती शरमली. तिला वाटले, मला डॉक्टर काय करायचा? माझं दुखणं मला माहीत. पहिली मुलगी म्हणून वारणाईने तिला अगदी साईसारखे वाढवले होते. आता तिच्या वाहना मळून गेल्या. त्यांना 10 वेळा तुकडे जोडले गेले. पण त्या मखमली किमती होत्या. दुर्गीने झाडणीला नुसता हात लावलेला तिला खपत नसे. पण ती हल्ली खंगली होती. तुळशीचा काढा, डिंकाच्या लाह्या सारे काही झाले. पण ती काही केल्या अंगच धरेना. तिने हात वर केला की बांगड्या कोपऱ्यापर्यंत उतरत. मग मी भाजी तरी चिरते, दुर्गी हट्टाने म्हणाली. ती उठली. तिने 10-12 पिवळसर डोरली वांगी आणली. ती वांगी अगदी तुरट, खूप बिया असलेली असत. पण ती आण्याला ढीगभर मिळत. त्यांच्या फोडी करून आमटीत टाकल्या की तिच्यात डाळ नाही, मसाला नाही हे ध्यानात येत नसे. वारणाईने घागर उचलली. पण तिला ते सारे नकोसे वाटले. उद्या सकाळी कृष्णालाच 2 घागरी ओतायला सांगावे असा तिने विचार केला. तिने घागर ठेवून दिली व चूल पेटवली. घरी लाकडावरील सालीच वापरत असल्याने तासभर दूर कोंडून राहत असे. तसल्याच चुलीवर वारणाईने सकाळीच करून ठेवलेल्या गुळाच्या चहाचे पातिले ठेवले. आता संध्याकाळी काय हा दररोजचा प्रश्न उभा राहिला. घरी मुठभरही तांदूळ नाहीत. तिला पूर्ण माहीत होते. पण तिने डबा काढून मुद्दाम पाहिले. सारे धान्याचे डबे एक बाजूला आडव्या टाकलेल्या बाजल्याखाली होते. दुसऱ्या डब्यात फार तर मुठभर डाळ असेल. एकात मात्र डांगराचे पीठ होते. त्यात गाठी झाल्या होत्या. त्या तिने काढून टाकल्या व बचकभर पीठ पातेल्यात घेतले. झाली संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तिने कपाळाला हात लावत म्हटले, कधीतरी येतोय शकीचा पगार, देव जाणे. कधी घरी येतोय शकीचा पगार, देव जाणे. मागचा दरवाजा धारकन उघडला व कृष्णा धावतच आला. त्याने दप्तर तेथेच खांद्यावरून खाली सरकावले व तो आत आला. दुर्गी वाटेत होती व त्याच्या ठेचाळण्याने
तिच्या पुढील चिरलेल्या फोडीचे ताट उलटे झाले. काय डोळे आहेत की परट्याची भोकं आहेत, ती रागाने म्हणाली. मग तू वाटेत कशाला बसावस म्हशीसारखं? त्या फोडी गोळा करण्यासाठी बिलकुल न थांबता आत जाताना कृष्णाने उत्तर दिले. त्याचा चहा अद्याप गरम झाला नव्हता. तेव्हा तो चिडला. त्याने दणादणा पाय आपटायला सुरुवात केली. मग आम्हाला भूक लागते, चहा सुद्धा देत नाहीत घरी वेळेवर. वारणाईने बोलायला तोंड उघडले, पण पुन्हा छातीत खसखसले व ओठ आवळून ती गप्प राहिली. थोड्या वेळाने तिने वळून पाहिले. कृष्णा परसात जाऊन उभा राहिला होता. समोरून घरातील मुलांनी पोह्याच्या ताटल्या बाहेर आणल्या होत्या. आपल्या घराकडे भीत पाहत कृष्णाने एकापुढे हात केला होता व त्यावर त्या मुलाने आपला रिकामा हात फटदिशी मारला होता. कृष्णा भिकारड्या! वारणाईने संतापाने हाक मारली. कृष्णा आत येऊन तिच्या समोर रागाने बसला. तुला काय लाजबीज आहे की नाही? घे तुझा चहा. अगदी दुष्काळात जन्मलंय कार्ट. वारणाईने कोमट झालेला काळसर चहा बदक दिशी कपात ओतला. कप त्याच्यापुढे आदळला. समोर फक्त चहा पाहून कृष्णाचे तोंड गाडग्यासारखे झाले. नुसता चहा प्यायचा? त्याने चिडून विचारले. ते कालचे चुरमुरे संपले? तेलात तळून त्यांना हळद लावून थोडे चुरमुरे वारणाईने कधीतरी घरी ठेवीत असे. वारणाई कधीतरी घरी ठेवत असे. ते कधीच संपले. काल देखील त्याला मिळालेले चुरमुरे खरे म्हणजे शेकीच्या वाटणीचे. तिला चुरमुऱ्यात हल्ली चव वाटत नसे. चहा देखील तिने घेतला न घेतला असेच चालायचे. दवाखान्यात पुष्कळ लोक घरच्या बाळंतिणीसाठी चहा आणत, त्यातील तिला मिळत असे म्हणे. कृष्णा आज गिरणीत जायचं आहे सखारामाकडे, वारणाई सांगू लागली. पण तोवर गटगटा चहा पिऊन कृष्णा बाहेर सटकला सुद्धा. आता काय करावं कार्ट्याला म्हणत वारणाई त्याच्याकडे पाहतच राहिली. कोपऱ्यावरील गिरणीत काम करणारा सखाराम पूर्वी समोरच्या घरात खोली घेऊन राहत होता. त्यावेळची जुनी ओळख. आलेल्या दळणातून तो मूठपसा धान्य बाजूला काढून ठेवत असे. त्यातील थोडे तो मधून वारणाईला देत असे. परंतु आता सखारामकडे जाणार तरी कोण? शकी लहान होती तोपर्यंत ती आनंदाने गिरणीत जात असे. दुर्गी देखील जायला नाही म्हणायची नाही. पण सखारामने तिची एकदा थट्टा केली. ती तिने मनाला लावून घेतली. वास्तविक त्यावेळी हसायला गिरणीत तिसरे कोणीसुद्धा नव्हते. पण आता तिच्या पुढे सखारामचे नाव काढण्याची सोय नव्हती. बराय असा सुस्कारा सोडून वारणाई चुलीकडे वळली. आता करकरीत संध्याकाळ झाली. वारणाईने कंदील लावला. त्यावेळी तिच्या ध्यानात आले की त्याची काच फुटली आहे. हे त्या शकीचेच काम असले पाहिजे. आज सकाळी तिला काच स्वच्छ करायला सांगितली होती आणि फोडल्यावरही शहाजोगाप्रमाणे तिने ती जशीच्या तशी ठेवून दिली होती. दवाखान्यात लागल्यापासून तिचे कामाकडे लक्ष नाही हेच खरे. आज कसे काय कोणास ठाऊक. दाजी लवकर घरी आला. त्याने कोट टोपी खुंटीवर ठेवली आणि खिशातून विड्या एक पुडी हातात घेऊन तो काही न बोलता वारणाई समोर बसला. त्याच्या डोक्याला टोपीचा खच पडला होता व तो त्यावरून हात फिरवीत होता. त्याचा चेहरा त्रस्त दमलेला दिसत होता. त्याने एक विडी काढली व चुलीतील जळत्या सालीवरच पेटवली. काम फार होतं आज? वारणाईने विचारले. दाजीने एक सुस्कारा सोडला. चालायचंच, तो म्हणाला. आज चहा आहे का थोडा? म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यातून मी 2 गोळ्या आणल्या आहेत, त्यामुळे चहा बरोबर घ्यायच्या आहेत. घ्या की, शेकीचा चहा आहेच. वारणाई चटकन कप भरत म्हणाली. तिचं काय घेतला न घेतला, शिवाय तिला चांगला अर्धा तास आहे यायला. शकीचा म्हणताच दाजीने हात चटकन मागे घेतला. तिचा नको, उगीच तोंड करत बसेल ती. मलाच नंतर दे की मग, तो म्हणाला.
नको, आत्ताच घेऊन टाका त्या गोळ्या, नाहीतर सारं अंगावरच काढायची सवय आहे तुम्हाला. आग्रहाने वारणाई म्हणाली. दाजीने चहा बरोबर एक गोळी घेतली व काही न बोलता तो विडी ओढू लागला. शकी आली की चटक चटक वाहना वाजवीतच तिने वाहना काढल्या व त्या खुर्चीवरील पोलक्याने स्वच्छ पुसून वरच्या कोनाड्यात ठेवून दिल्या. ती आत आली व सरळ बाजल्यावर जाऊन आडवी झाली. हुश, दमले बाई, अंग दुखायला लागलं. दाजी, वारणाई कुणी काही बोलले नाही. होय का ग, बस जरा वेळ, तू आहेस म्हणून घरात 30 रुपये तरी येतात असे वारणाईने म्हणावे असे तिला फार वाटले. पण ती काहीच बोलत नाही हे पाहून ती हुरमुसली. आपला फार अपमान झाल्यासारखे तिला वाटले. या घरात सारे लोक ऐतखाऊ कृतज्ञ आहेत अशी तिला चीड आली. खरे म्हणजे तिचे पैसे अद्याप घरी आलेच नव्हते. पहिल्या रुपयातून तिने 2 तलम पातळे व वहाणा घेतल्या होत्या. नाही म्हणायला तिने घरी एकदा 3 आण्यांच्या गोवाऱ्याच्या शेंगा आणल्या होत्या. चहा नाही माझा, तेथेच कपड्यांच्या ढिगावर रेलत तिने विचारले. हा काय होतोय 5 मिनिटात, वारणाई म्हणाली. तुझा होता शिल्लक पण तो यांना दिला. त्यांना कसलीशी गोळी. पण शकीचा धीर सुटला व तिने वारणाईचे पुरते ऐकूनही घेतले नाही. उसळून ती म्हणाली, मग दुर्गीचा, कृष्णाचा चहा द्यायचा होतास. सारं होतंय ते माझ्याच बाबतीत. दुर्गी तुझी लाडकी लेक ना. वारणाईने हात मांडीवर ठेवले व शांतपणे शकीकडे पाहिले. तिच्या ताबडतोब येणारा अनिवार्य संताप नव्हता, पण शकीच्या मुस्कटात एक खाडकण ठेवून द्यावी म्हणजे तिच्या आवाजातील उर्मटपणा निवळेल असे तिला वाटले. पण तिने तो मोह आवरला. मात्र तिच्याकडे पाहायला लागू नये म्हणून ती शकीकडे पाठ करून बसली. दुर्गी आत आली व शकीकडे पाहू लागली. तिथं टेकून बसू नका बाईसाहेब, माझं धुतलेलं पातळ आहे, ती एकदम तुटकपणे म्हणाली. अंग वळवून शकीने अंगाखालचा पातळाचा चोळामोळा काढला व तो तेथूनच अव्यवस्थितपणे दुर्गीच्या अंगावर फेकला. घे तुझं पातळ, तुझं आपलं ठीक आहे बघ. घरी बसायचं, खायचं. पातळ चुळगळलं म्हणून काय झालं, ती म्हणाली व पुन्हा मागे रेलली. दुर्गीने पातळ तेथेच बाजूला ठेवले आणि ती खाली बसली. खालची जमीन ओलसर होती व जरा जोरात पाऊल टाकले की पोपडे पायांना चिकटून येत. मोरीजवळची भिंत तर अगदी भुसभुशीत झाली होती आणि त्यातच हल्ली घराला कुठेतरी घूस लागली होती. दररोज सकाळी उठून पाहिले की ढीगभर माती दिसे. वारणाईने रस्त्यावरील दगड गोळा करून तसली बिळे 3-4दा तरी बुजवली होती, पण मग लगेच दुसरीकडे घूस उकरत असे. काल बाजल्याखाली माती दिसली होती. दुर्गी बसली होती, पण तिचे सारे लक्ष शकीकडे होते. तिला उगाचच तिच्याविषयी आतून विलक्षण चीड येत होती. हल्ली शकी अगदी रानवट तऱ्हेने भरदार झाली होती आणि कामाला लागल्यापासून तर ती छातीवरील पदर जास्तच दाबून बसवत असे. पण तिचे पाय मात्र ओबडधोबड बडवण्यासारखे होते. पण दुर्गीचे लक्ष तिच्या बांगड्यांकडे गेले व ती चमकली. शके, माझी काकणं कशाला घातलीस तू, तिने रागाने विचारले. शकीने आपल्या हाताकडे समाधानाने पाहिले व ती कौतुकाने हसली. दुर्गीची काकणे आपण वापरली याबद्दल तिला बिलकुल अपराधी वाटले नाही. मग काय झालं, वापरली तर? ती घेऊन मी काही पळून जात नाही. खुंटीवर तर ती पडून होती 2 महिने, पण ती मला आणली आहेत, ती माझी आहेत. दुर्गीचा तोल जाऊन ती कर्कशपणे ओरडली. तिचे डोके एकदम भणभणू लागले आणि बोलताना तिच्या गळ्याचा शिरा एकदम सुतळीप्रमाणे टचटचीत बाहेर आल्या. बराय, तू ओरडू नकोस मांजरासारखं, वेडावत शकी म्हणाली. तू काकणं घालणार तरी केव्हा,
माझा पगार जर माझ्याजवळच राहिला तर मीच घेऊन देईन तुला असली काकणं 50दा. शकीने पुन्हा काकणांकडे पाहिले व तिच्यापुरता तो विषय संपला. दुर्गीच्या डोक्यात एकदम काहीतरी पेटल्यासारखे झाले आणि साऱ्या अंगावर घाव पडल्यासारखे तिला वाटू लागले. डोके गच्च दाबून धरून ती शकीकडे थोडा वेळ वेड्यासारखी पाहत बसली. बाहेर फरशीवर कुणी काहीतरी फेकल्याचा आवाज झाला व मंजू मांजरी ओठावर जीभ फिरवत सावलीप्रमाणे निशब्द आत आली. काळ्याभोर रेशमी अंगाची ही मांजरी आतून तिला हाडे नसावीत असे वाटण्याजोग्या सफाईने हलत असे. ती आली ते समोरच्या घरात चुलीवरचे दूध पिऊनच आली व दाजीच्या अंगाला अंग घासू लागली. दाजीला वाटले अंग असे मऊ उशीसारखे असावे, कुठे ठणका नाही, कुठे वेदना नाहीत. त्याने मंजूच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व थोडा चहा असलेली बशी त्याने तिच्या पुढे ठेवली. तिने एवढीशी जीभ काढून चहाला स्पर्श केला पण तिला तो आवडला नाही. शेपटी उंच करून ती तशाच सावरी कापूस हालचालीने बाहेर निघून गेली. दुर्गे, घेतली तिने तुझी काकणं तर घेऊ दे, समजावणीच्या स्वरात वारणाई म्हणाली. या साऱ्या दुर्कट कडवट वातावरणात आपले डोके खिसल्यासारखे होत आहे असे तिला वाटले. आता तासभर सगळ्यांची तोंडे जावीत, कुणाचाही शब्द कानावर पडू नये, मग आपण थंड वाऱ्यात 5 मिनिटे तरी जाऊन यावे, आपल्याला थोडी उसंत मिळावी असा रागीट विचारही तिच्या मनात स्पर्श करून गेला. तुला लागतील ना त्या वेळी पुन्हा आणून देईन म्हणे. आता गप्प राहा. बघ दुर्गी, तुला नवी आणून देणारी माणसं आहेत. खुशीतपणे शकी म्हणाली. आम्ही काय हमालच बोलून चालून उष्ट्यापत्रावळी देखील चालतील की. दुर्गीला आता हे सारे असह्य झाले आणि तिच्या अशक्त कानशिलांवरील शिरा ताठल्या व ती रडू लागली. वारणाईने तिला हाताला धरून आग्रहाने उठवले व दरवाजाकडे वळवले. तू जा बाहेर, बस थोडा वेळ कट्ट्यावर. काय लागतेस तिच्या तोंडाला. दिवसेंदिवस ती निसंग व्हायला लागलीये, वारणाई म्हणाली. दाजी देखील उठला व बाहेर येऊन कट्ट्यावर उकिडवा बसला. हे सारे शब्द त्याच्या कानावर पडले पण त्यांच्या अर्थाचा त्याला स्पर्शही झाला नाही. आयुष्यावरील एक थर त्याने बैलाच्या मानेवरील जाड कातड्याप्रमाणे निबर केला होता. हा झुरका शेवटचा, त्यानंतर तो कधीच मिळणार नाही अशा हावरेपणाने तो छाती भरून दूर घेत होता व विडी ओढताना विडीच्या लाल टोकातच फक्त त्याची मनाची धग दिसत होती. त्याच्या खांद्याचे हाड न हाड दुखते होते आणि सारे अंग मरगळल्यासारखे होते. हे दुःख नको, हे ओझे नको असा वैताग त्याला आला होता. त्याच्या हेड क्लार्कने 2 गाड्या लाकडे घेतली होती व ती माळ्यावर रचण्यासाठी त्याने दाजीला बोलावले होते. 2 तासभर तो लाकडे नेत होता, वर रचत होता. हल्ली खाली वाकले की डाव्या बाजूला छातीत मोठी तापलेली सुई सावकाश खोल रुतवल्याप्रमाणे बारीक पण असह्य कळ येत असे हे त्याने वारणाईलाही सांगितले नव्हते. एकदा तर हातातील लाकडे तशीच धडाधडा खाली टाकून तो असहाय उभा राहिला होता. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता आणि त्या बाईने कपभर चहा देखील दिला नव्हता. दाजीला वाटले नको ही नको ही नोकरी, घरदार सोडून जावे कुठेतरी, कुठेही मसनात. बाजूच्या आवारात झाडीबुडी जास्त असल्याने संध्याकाळी खूप डास येत. दाजी मधूनमधून हात फिरवत होता पण तो उगाचच हे देखील श्रम नकोत, सारी दुखरी हाडे हलवणे नको
असे त्याला वाटत होते. बराच वेळ झाला, पण दुर्गी अद्याप हुंदके देत होती. दाजी काही बोलत नाही हे आणखी दुःख. आपल्याच आयुष्याचा कोंब हौसेने तिला वाढवले, तिचे लाड केले, पण आता पुढे काय? उद्या जर आपण पटदिशी रस्त्यातच पडलो तर हिचे काय, वारणाईचे काय? ती खोकून खोकून हैराण झाली. म्हणजे दाजीला वाटे हा खोकला तिचा जावा, आपल्याला यावा. सध्यापेक्षा आपल्याला काय जास्त सहन करावे लागणार आहे, पण ती मात्र फाटक्या पण रुंद पानांच्या मोठ्या काल्याच्या केळीसारखी आहे. तिला हा खोकला नको. सारे घर तिने पाठीवर सांभाळले आहे. दाजीने विळी टाकली व तो उठला. दुर्गी, फार वेळ बसू नको वाऱ्यात, डास फार आहेत, तो आत येता येता म्हणाला. काही न बोलता दुर्गीने मान हलवली. दाजी आत आला. तो पाठ चेपतच. वारणाईने त्याला जवळची फळी टाकली व म्हटले, बसा थोडा वेळ इथंच, जेवायचं झालंच की. दाजीला बसणे नको होते. सणसणणाऱ्या पाठीला कुठेतरी आधार, ताण मिळेल असे पडायचे होते. त्याने काही न बोलता आशाळभूतपणाने बाजल्याकडे, शकीकडे पाहिले. शकीने निर्विकारपणे त्याच्या नजरेत नजर भिडवली, पण ती हलली नाही. एक सुस्कारा सोडून दाजी फळीवर बसला. त्याने पाठीनेच भिंत चाचपली व त्यातल्या त्यात बरी जागा पाहून तो टेकला व त्याने गुडघ्याभोवती हात गुंडाळले. दुर्गी बाहेरच बसले, जणू स्वतःशीच तो म्हणाला, डास आहे तिथं. दुर्गी अद्याप बाहेर कट्ट्यावर होती. समोरील आउटहाऊसमध्ये दिवा लागल्यावर तिला शकीचा, डासांचा, चुरचुरणाऱ्या डोळ्यांचा विसर पडला. तिचा जीव गोळा होऊन उठला व ती अगदी कावरीबावरी झाली. लक्ष्मण घरी परत आला होता. तो त्या इमारतीत रातपाळीचा पहारेकरी होता. दिवसभर तो जवळजवळ खांद्यापर्यंत वर केलेल्या हातांचे गडद निळ्या रंगाचे शर्ट, उजव्या हातात झगझगीत पट्ट्याचे घड्याळ घालून गावात हिंडत असे. तासनतास आपल्या खोलीबाहेर उभा राहून डोक्यावर तुऱ्यासारखे केस आणण्याचा प्रयत्न करीत असे. दुर्गी गलबलली. आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जावे व धरणे धरून बसावे असे तिला वाटू लागले, पण तिने तो मोह आवरला. पण आता तिला तेथे बसवेना. असेच जर आपण येथे बसून राहिलो तर झोपेत असल्याप्रमाणे आपण आपल्याला नकळतच तिकडे चालत जाऊ असे वाटून ती पटकन उठली व आत आली. कृष्णा नव्हता, तरी देखील ती जागा माणसांनी गच्च झाल्यासारखी वाटू लागली. दुर्गी हलकेच बादल्याच्या कडेला बसली. शकीची पावले तेथेच होती. तिने नखे रंगवायला कधी सुरुवात केली होती कोणास ठाऊक, पण त्या रुंदाळ टाच फुटक्या पावलांवर तो रंग गावंढळ वाटत होता. ते जणू रक्ताचे डाग असल्याप्रमाणे. दुर्गीने शकीकडे पाहिले व तिला शकीचा फार राग आला. बाहेर कसली तरी गडबड ऐकू आली व कुणीतरी लाथेनेच दरवाजा उघडला. कडी खळखळा हलली व चौकटीतून मुठभर माती घरंगळली. मागून कुणीतरी ढकलल्याप्रमाणे कृष्णा आत आला. त्याच्या मागे शेजारच्या वकिलाचा गडी मारुती होता. चोर कार्ट पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं. चामडीच काढली असती बेरडाची. तो खेकसला. वारणाई चटकन उठली व तिने कृष्णाला जवळ घेतले. त्याचा चेहरा लालसर झाला असून त्यावर बोटे उठली होती. काय केले त्यानं, तिने विचारले. शकी एका अंगावर वळली व तिने मारुतीकडे पाहिलं. मारुती तिच्याकडे पाहून हसला, पण लगेच वारणाईकडे पाहून तो चिडून म्हणाला, विचार की तुझ्याच कार्ट्याला. गेले 15 दिवस परसातील दुधी भोपळे दोडकी चोरली जात. मी म्हणायचा, कोण बरं इथं यायला सोकावलंय. आज पण बेरड्याला नेमका पकडला. 4 दिवस पाळतीवर आहे आणि आज हा येतोय साला. कृष्णाने चोरी केली या गोष्टीवर वारणाईचा विश्वास बसेना. ती एकदम तापल्यासारखी लाल झाली. आग लाव तुझ्या भोपळ्या दोडक्यांना. त्याला काय करायची आहे तुझी दोडकी घेऊन. काय रे कृष्णा, तू घेतलीस याची भाजी? नाही ग, मी कशाला घेऊ याची भाजी.
हुंदके देत कृष्णा म्हणाला, मला काय करायची आहे त्याची दोडकी घेऊन? मी कशाला घेऊ? वेडावत मारुती म्हणाला. मग आमच्या परसात काय तुझ्या बापाचं गाठोडं होतं? दाजीने निर्जीव डोळ्यांनी वर पाहिले. हे सारे दुसरीकडे कुठेतरी निराळ्याच भाषेत चालल्याप्रमाणे तो सारे निर्विकारपणे पाहत होता. त्याचा चेहरा एकदम सुरकुतल्यासारखा झाला व त्याने दात आवळून धरले. डाव्या बाजूला सुई सलू लागली होती. ती खोलखोल जाऊ लागली. वारणाई, कृष्णा, मारुती व सगळ्यांभोवती जाळाची थरथरती लाल कड असल्याप्रमाणे त्याला दिसू लागले आणि त्याने छातीवर हात दाबून मान खाली घातली. पुन्हा सापडला तर तंगडीच मोडून देईन अशी तंबी देऊन मारुती निघून गेला. वारणाईने कृष्णाकडे पाहिले. अस्वस्थपणे चुळबुळ करीत तो एका पायावरून दुसऱ्या पायावर होत होता. मी तिथं गप्प उभा होतो आणि दुधी भोपळ्याचा वेल अंगावर पडला. कुणी विश्वास ठेवणार नाही हे माहीत असूनही कृष्णा आवेशाने सांगू लागला, पण तू त्यांच्या परसात कशाला गेला होतास मरायला? शकीने शरमून विचारले. कृष्णा गप्प बसला. वेल कोसळत नव्हता. भोपळा तोडत असता मांडव मोडला होता. गिरणीच्या बाजूला भटाचे दुकान आहे. तेथे भाजी देखील मिळत असे. त्या दुकानात मागच्या बाजूने गेले की भट दुधी भोपळे, दोडकी यांना 2-4 आणे देत असे. परवा दिवशी दोडक्यांवर आलेल्या 2 आण्यांची कृष्णाने बटर बिस्किटे घेतली होती आणि 2च्या सुटीनंतर सारा वेळ शाळा सुटेपर्यंत तो बाहेर चिंचेखाली बसून ती बिस्किटे कुरकुरीत समाधानाने खात होता. वारणाईने तर एकदम हबकाच खाल्ला. ती ताडकन त्याच्या दिशेने उठली, पण लगेच तिने भिंतीचा आधार घेतला. खोकल्याने असहाय होऊन ती मटकन खाली बसली, पण खोकत असतानाही बटबटीत ओलसर डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत होती. त्या डोळ्यांतील रागाने तिला जे काही सांगायचे होते ते सांगितले. वारणाईने दणादणा 4 ताटल्या आदळल्या व वाट्या मांडल्या. भाकऱ्या दुपारच्याच. त्यातल्या त्यात पातळशी भाकरी बघून तिने एका ताटलीत घातली व ती दुर्गीकडे सरकवली. चल ग दुर्गी, घ्या खाऊन, ती सगळ्यांनाच उद्देशून म्हणाली. वांग्याच्या फोडी असलेले लालसर पाणी तिने चुलीवरून सगळ्यांना वाढले. डांगराच्या पातेल्यात काळसर ताक ओतून तिने ते पातळसे केले व पानात थोडे थोडे ओतले आणि ती भिंतीला टेकून बसली. थोडा वेळ कुणी बोलले नाही. बाजूच्या घरातील लोक फिरायला जाऊन परत आले असावेत, कारण रेडिओ सुरू झाला होता. त्याबरोबर आवाजसुद्धा ऐकू आला. बाबा, बाळाला न्हाणीत न्यायचं आहे, आलो. लगेच कोणीतरी तत्परतेने म्हणाले. शकी खिस्स दिसे हसली व वारणाईलाही गंमत वाटली. त्यांचं सगळंच अरिष्ट काम, ती म्हणाली. बाजूच्या घरात आपटे नावाचा वजनमापे तपासणारा इन्स्पेक्टर राहत होता. नवरा बायको दोघेही अगदी त्याच उंचीची, तशीच लठ्ठ. ती दोघे नसून घरात आल्यावर पातळ नेसणारी, बाहेर जाताना पॅन्ट घालणारी एकच व्यक्ती आहे असे शेजाऱ्या पाजाऱ्यांना मोलकरणी खिदळत एकमेकींना सांगत. पण बहुधा ते तसे नसावे, कारण घरात 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. त्याचे खाणे-पिणे, कपडे घालणे, झोपणे या साऱ्याची 5-5 मिनिटांनी सगळ्या बिराडांना वर्दी मिळे आणि ती सारी कामे बाबाला करावी लागत. अहो बाबा, बाळाला अंघोळ घालायची आहे. स्वयंपाकघरातून लठ्ठ थुलथुडीत लाडी खाक यायची. मग हातातील वर्तमानपत्र, सिगरेट तशीच टाकून बाबा धावत स्वयंपाकघराकडे येई. पण बाबा बाळाचा टॉवेल सोप्यालाच राहिला. पुन्हा सोप्यापर्यंत धावपळ. आणि तो बेबी सोप माडीवरून नाहीच का आणला?
जिन्यावर धडपड धाडधाड आवाज, मग नाणी घरात हजेरी. फार सुखी कुटुंब होते ते. त्या घरात भांडणे झालेली कधी कुणी ऐकली नव्हती. बाई गोल नेसून शेपटा सोडणारी व पुस्तक समोर ठेवून वजन मापाने स्वयंपाक करणारी. एकदा तिने थालीपीठ करायचे ठरवले. पीठ मळून पातेल्याला लावावे असे बिचाऱ्या पुस्तकाने सांगितले. मग बाबाने डब्यातून पीठ काढून मापून दिले. पातेले विसळले, कांदे चिरले, स्टोव पेटवला, स्पिरिटची बाटली कपाटात ठेवली. थालीपीठ झाल्यावर काढण्यासाठी उलथणे सज्ज ठेवले व बशा मांड शब्दाची वाट पाहत तो बसला. पण तो प्रसंग काही आला नाही व त्याचे बशा विसरण्याचे काम वाचले. बाई कब्बशांच्या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक वागत असे. चांगल्या बशा मोलकरणीकडे दिल्या की त्यांचा चक्काचूर व्हायचाच. त्यामुळे त्या घरीच धुण्याबाबत तिचा कटाक्ष होता. बाईने स्टोव्हवर पातेले पालथे घातले व वर त्याच्या बुडावर सारे पीठ गिलाव्याप्रमाणे थापले. मोलकर्णीने नंतर ते खरवडून काढताना पुस्तकात सांगितल्याप्रमाणे उलथणे न वापरता खापरीच्या तुकड्यावरच काम भागवले. ती मंडळी घरी आली व लगेच रेडिओ सुरू झालाय, या अलाला दिल ही गया, या अलाला दिल ही गया असले कसले तरी उच्च गाणे सुरू होते. शकीने लगेच त्यावर ताल धरला. जेवण झाल्यावर तर ती तेच गाणे मोठमोठ्याने गुणगुणू लागली. दुर्गीने वचावचा एक चूर भाकरी संपवली व ती उठली. कृष्णा भुकेने वखवकला होता. त्याने पटकन तिची भाकरी उचलली व एका सुरळीने तोंडात कोंबली. दाजी प्रथम आपल्या ताटलीकडे पाहतच राहिला. तीच भाकरी, तेच लालसर पाणी पाहून त्याच्या पोटात उमळून आले. त्या जून वांग्यांच्या बियांची तुरट चव त्याच्या जिभेत कायमची रुतून बसली होती. मऊ मऊ ऊन भावत असावा, त्यावर तूप बरोबर लिंबाचे लोणचे आणि वर काकडीच्या फोडी, तरंगत असलेली सूप, खूप जिरे घातलेली कढी हे त्याला हवे होते. त्याने अर्धी भाकरी कशीबशी खाल्ली व वर पाणी ढोसून तो उठला. वारणाईला आज काही नको होते. आताच तिची छाती भरून आल्यासारखे तिला वाटू लागले होते. रात्र झाली की पोटातून धडपत वरवर येत असे आणि त्यातून श्वास ओढून घेताना तिच्या बरगड्या तळमळत. तिने ताटल्या रचून कोपऱ्यात ठेवल्या. पचापचा पाणी मारून चुलीतील निखाऱ्याचा तुकडा न तुकडा विझवला. ती तेथेच झोपत असे आणि तिचे अंथरूण चुलीपर्यंत येत असे. एकदा चुकून निखारा राहिला व चटई अर्धी जळून गेली. तेव्हापासून राख डिवचून डिवचून कुठे लाल कण दिसतो की काय हे पाहणे तिचे त्या दिवसाचे शेवटचे महत्त्वाचे काम होऊन बसले होते. आता सगळ्यांनी बाजल्यावरील कपड्यांच्या ढिगाजवळ गर्दी केली. दाजीने जाजम व चादर उचलली व तो बाहेर कट्ट्यावर आला. त्याने जाजमानेच कट्टा झटकला व तेथे तो अंग आखडून पडला. 1000 ठिकाणी त्याला ठणक्याच्या वेदना होत होत्या. अंगाचे काही भाग काढून टाकून द्यावे असे त्याला त्यांचे ओझे वाटू लागले. खालची जमीन तर ओल्या गोंडपाटासारखी होती. त्याने अंग अगदी आखडून घेऊन डोक्यावरून चादर ओढून घेतली. थोड्या वेळाने त्याला ग्लानी आली. ठिकठिकाणी ठसल्याने चमकणारी वेदना अस्पष्ट झाली व तो चाफ्याचा गजबज पानात हरवला. वारणाईने निर्जीव हाताने एक गोंडपाट अंथरले. तिने उशाला जुन्या कपड्यांचे एक मोठे गाठोडे घेतले. पालथी पडूनच ती जवळजवळ त्याला टेकूनच बसली. छातीवर थोडा दाब पडल्याने तिला थोडे बरे वाटले. आता या जागेवरून थोडे देखील हलू नये असे तिला वाटले. परंतु अद्याप लांबलचक काळी रात्र समोर ढकलायची आहे आणि आतडी तोडणारी खसखस हळूहळू जास्त चिवट होत आहे. शके, दिवा घालव ग झोपताना, घोगऱ्या आवाजात ती म्हणाली. कृष्णाने आपले काम
आपले जाजम उचलले. तो ते त्याच्या हाताला ओलसर लागले. आई माझ्या अंथरुणावर गळले. मग कशावर झोपू मी? तो ओरडला. घे की रे दुसरं काहीतरी. मी तर काय करणार? मी तर काय सांगणार? माझी हाडं अंथर म्हणून. अगदी त्रस्त होऊन वारणाई म्हणाली, माझी चादर घे ही आणि पड आता. कृष्णाने तिच्या बाजूची चादर घेतली, पण तो उगाचच चुळबुळत राहिला. वारणाई आडवी झाल्यावर तो फळीजवळ गेला व त्याने पत्र्याचा डबा उघडून पाहिला. खरेच चुरमुरे संपले होते व खाली फक्त तिखटाची पूड उरली होती. त्याने डबा आदळला व चादर अस्ताव्यस्त पसरून तो कुशीवर पडला. दुर्गी नेहमी दरवाजाजवळ झोपत असे. तेथे 2 फळ्या टाकून त्यावर चटई टाकली की त्यावर चांगले झोपता येत असे. ती आपली चटई व पांघरण्यासाठी एक जुनेरे घेऊन दरवाजाकडे चालली. तोच शकीने तिला थांबवले. दुर्गी, तुला ताप येतोय, तू झोपू नकोस दाराजवळ, ती प्रेमळपणाने म्हणाली. मी झोपते इथं आजपासून. दुर्गी चमकली व संशयाने तिने शकीकडे पाहिले. तोवर शकीने फळ्या टाकल्या. दुर्गीच्या हातातील चटई घेऊन त्यावर पसरली आणि त्यावर बसली. हातात जुनेरे घेऊन असहायपणे दुर्गी तशीच पाहत राहिली. ती एकदम अस्वस्थ झाली. ती शकीजवळ आली आणि म्हणाली, मला तापबीप काही येत नाही. मी माझ्या जागेवर झोपणार. जणू जीवन मरणाचा प्रश्न त्यावर अवलंबून असल्याप्रमाणे पाय आपटत ती अट्टाने म्हणाली. पण इथंच काय आहे एवढं? तू झोप की बाजल्यावर. तिच्याकडे पाहत निश्चयाने शकी म्हणाली. फार असहाय वाटल्यामुळे तर दुर्गीचा संताप वाढला. शकीच्या भरदार चेहऱ्यावर चांगली बोटे उमटतील असा प्रहार करावा असे तिला वाटले, परंतु तिचे दुबळे हात तसेच शिवशिवत राहिले. पुन्हा कानशिले तडतडू लागली. सारा रचलेला बेत एकदम उधळल्यामुळे ती घाबरली व काय करावे हे तिला समजेना. असं काय करतेस शकून? ती अगदी अजिजीने म्हणाली. दर बाबतीत कसला ग तुझा हट्ट? उठ, मला झोपू दे माझ्या जागेवर. शकीने उशी व्यवस्थित केली व ती पसरली देखील. जा ग, आज झोप जा, रात्र झालीये, ती झांबई देत म्हणाली व कुशीवर वळली. संतापाचे अश्रू आवरत पाय आपटत दुर्गी बाजल्याजवळ आली व तिने दंड दिशी अंग टाकले. तोंडाखाली जुनेऱ्याचा गोळा ठेवून ती हुंदके देऊ लागली. शके, दिवा काढलास का? वारणाईने पालथे पडूनच विचारले. तिला कोणी उत्तर दिले नाही. कृष्णा हलकेच कुशीवर वळला. खोकत वारणाई उठली. कृष्णाचा पायाला ठेचाळून पुढे गेली आणि शकीच्या उशाजवळ खांबाला असलेला दिवा तिने घालवला व पुन्हा येऊन ती गाठोड्याला टेकून बसली. आता तेथे सारे शांत झाले. थोड्या वेळाने दुर्गीचा उमाळा ओसरला व उष्ण कोरड्या डोळ्यांनी आड्याकडे पाहत ती पडून राहिली. कृष्णाच्या पोटात अजून भूक मांजराप्रमाणे हिंडत होती. त्याने पाठीवर झोपण्याचा प्रयत्न केला. तो साधत नाही म्हणून तो डाव्या कुशीवर वळला, पण भूक काही केल्या आवरेना. वारणाईने उपवासाचे दाणे कुठल्या तरी डब्यात ठेवले होते व सारे डबे बाजल्याखाली होते. त्याने अंधारातच हात पुढे केला. तो एक लहान डबा धक्क्याने कोसळला व त्याचा खडखडाट एकदम फार मोठा वाटला. त्याने पटकन हात मागे घेतला व तो अंग चोरून पडला. सुरू झाले जळले उंदीर, वारणाई स्वतःशीच मोठ्याने म्हणाली. तिचा थोडा डोळा लागू लागला तो कृष्णाला तहान लागली. पाणी वारणाई झोपली होती त्या कोपऱ्यात होते. कृष्णाने भांडे बुडवून गटागटा आवाज केला व परतताना तो वारणाईला ठेचाळला. कार्ट तरी, विवळत वारणाई म्हणाली. शेजारच्या रेडिओचे ओघळ अद्याप वाहत होते. दूर तालमीमध्ये सोंगट्या खेळणाऱ्यांचे ओरडणे मधूनच ऐकू येत होते, पण
अंधारात एक एक आवाज बुडू लागले. सगळ्यांवर झोपेची झापडी येऊ लागली. तोच एकदम धडालकन आवाज झाला व वारणाई दचकून उठून बसली. कुणीतरी पत्र्यावर दगड मारला होता. मागल्या गल्लीतील आचरट कार्टी दररोज हा खेळ करत. त्या आवाजाबरोबर 2-4 कुत्री वचावचा ओरडू लागली आणि रात्र फाटल्यासारखी झाली. पण सुदैवाने आज 4-5 दगडांवरच भागले व कुत्रीही कंटाळून गप्प झाली. पण वारणाईची झोप मात्र थोडा वेळ पूर्ण उडाली. मघाची ती सुखकारक जागा शोधत ती गाठोड्यावर सरकू लागली व मध्ये मध्ये पाठ दाबू लागली. त्या आवाजाने बाहेर दाजी उठून बसला. जागा झाल्यावर त्याला थंडीची शिरशिरी एकदम जाणवली व साऱ्या अंगावरून चाकूचे पाते हलकेच सरकल्याप्रमाणे तो थरथरला. त्याने उशाला ठेवलेला शर्ट अंगात घातला व विडी पेटवण्याचा प्रयत्न केला. पण चाफासमोर राक्षसाप्रमाणे उभा राहून आपल्या पानांनी काडीवर फुंकर टाकत होता. दाजीने तोंडावरून चादर घेतली व आत काडी ओढून विडी पेटवली. कुस्करल्यासारखा वेडावाकडा बसून तो झुरके घेऊ लागला. रेडिओ अद्याप चालू होता. स्टेशनचे कार्यक्रम बंद होईपर्यंत तो चालूच असे. पण सवीने दाजीला त्यातही झोप येत असे. पण आता डाव्या बाजूची वेदना साऱ्या शरीरभर पसरली होती. हे सारे आकारहीन दुःख कुठे अडवावे, कुठे त्याला थांबवावे हे त्याला समजेना. त्याने उसे बदलले व विरुद्ध दिशेला डोके करून तो झोपला. गाण्याच्या कडा असलेल्या वाऱ्याच्या लाटा त्याला बडवत राहिल्या आणि त्याला अस्वस्थ झोप लागली. दुर्गी त्या चाफ्याच्या अखंड सहसळण्याकडे कान देऊन पडली होती. त्याच्या फांद्या अतृप्त तळमळत असल्याप्रमाणे सारख्या हलत होत्या आणि सारखा कोरडा पाऊस पडत असल्याप्रमाणे पानांचा आवाज होत होता. त्यांच्या आवाजामुळे तिचे मन जडावले व डोळे अर्धवट मिटू लागले. मगा तिला वाटले त्याप्रमाणे ती हळूच लक्ष्मणकडे गेली. नुकताच गंजी फ्रॉक घालून तो खोलीत बसला होता. ती आत गेली व एकदम त्याच्या गळ्यात हात घालून रडू लागली. आता कसं रे व्हायचं माझं? ती अस्पष्टपणे म्हणाली. त्याने हळुवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवला. दुर्गी, तू वेडी आहेस की काय? तो म्हणाला. मी असताना तू घाबरतेस? मी तुला फसविण्यासाठी का हे सारं केलं? अगं, मी मध्यंतरी 15 दिवस गावाला गेलो होतो म्हणून भेटलो नाही. मी काय इतका वाईट खाटीक आहे? त्याने तिच्या डोळ्यात पाहिले व तिचा हात आपल्या हातात घेतला. पाहिलंस, काळजीनं तू अगदी वाळल्या भेंडीसारखी झाली आहेस. आता डोळे पुस आणि हस बघू. दुर्गी ओल्या डोळ्यांनी हसली व त्याला जास्तच बिलगली. तसं नव्हे रे, तू वाईट नाहीस. आहेस म्हटलं मी केव्हा तरी, ती गहिवरून म्हणाली. पण मला फार भीती वाटते. आपण लग्न करून मोकळे होऊ म्हणजे बाईला स्वतंत्र घरदार मिळेल, होय की नाही? आणि 6-7 महिन्यात हेही झालं की काय? मग मी कुठल्या झाडाचा पाला? आई मूल एकीकडे व आम्ही एकीकडे. तो हसला. ती देखील पूर्ण समाधानाने हसली. नेमके यासाठी तिला स्वतःचा संसार हवा होता. तृप्तीची 15 मिनिटे. सुख तोडता येत नाही, पण ती प्रयत्नाने निघाली. पण केव्हा? तिने हलकेच विचारले. अगं, तू ठरव दिवस आईला विचारून. आत्ताच करूया का? त्या चाफ्याखाली त्याने हसून विचारले व ती तरंगत परत आली. तिने हळूच दरवाजा उघडला व आत येऊन झोपली. दुर्गीचे डोळे खारकन उघडले. ती भाजल्यावर तळमळत होती. लक्ष्मणला भेटल्यावर सारे अगदी यासारखे व्हावे असे तिला वाटले. पण होईल का? तिला तगमग असह्य होऊ लागली. तिने कान देऊन ऐकले. वारणाईचा श्वासोश्वास जाळूतून वारे निसटल्याप्रमाणे होत होता. पण ती झोपली होती. कृष्णा अद्याप चुळबुळत होता. शेजारच्या घरातील रेडिओ बंद झाला होता.
पण त्या मंडळींची हालचाल सुरू होती. बाबा, बाळाला झोपवायचं आहे मांडीवर घेऊन. मांडीवर. तो लाडीक आवाज आला. आलो. मागून नम्र उत्तर व त्या मागोमाग पावलांचा आवाज स्वयंपाकघरापर्यंत आला. खीर खीर म्हणून बाळाने हट्ट धरला म्हणून केली कब्बर, पण त्यानं बोट देखील लावलं नाही. शिवाय ही बटाट्याची भाजी सुद्धा उरली. आता काय करायचं? बाई म्हणाली. बाबाला विचार पडला असावा, कारण तो लगेच बोलला नाही. आता असं कर, तो म्हणाला, भाजी एका चपातीत गुंडाळून ठेव व सकाळी खीर चपाती देऊन टाक शेजारी. त्याने मुलाला उचलले असावे, कारण ते एकदम रडू लागले. त्या आवाजाने वारणाई जागी झाली व शरमली. तिला एकदम वाटले, दाजीने ते शब्द ऐकले नाहीत ना. शेजारचे अन्न त्याला नकळत येत असे व मुलांतच वाटले जात असे. तिने काळजीपूर्वक ऐकले. दाजी झोपला होता. तिला त्यातल्या त्यात समाधान वाटले व ती पुन्हा झोपली. कृष्णा मात्र एकदम खुलला. दडपून ठेवलेली भूक एकदम जागी झाली आणि ती रांगेत मांडून ठेवलेल्या चपात्या व खिरीची भांडी यावर खुशाल चरू लागली. हे सारे सकाळी देण्याऐवजी आत्ताच का देत नाहीत? मी स्वतः जाऊन आणतो हवे तर. तो अर्धवट उठलाही, पण शेजारच्या घरातील दिवे एक एक जात असल्याचा बटनांचा आवाज अर्धवट उठलाही. अर्धवट आला. दरवाजे बंद होऊ लागले व अखेर जिन्यावर पावले वाजली. इतका वेळ रेडिओ असल्यामुळे कंपित होत असलेले घर गोठल्याप्रमाणे शांत झाले. कृष्णाने अखेर निराशेने चादर तोंडावरून घेतली, पण तेथे फाटलेल्या जागेतून नाक बाहेर ठेवून तो उजाडण्याची वाट पाहू लागला. ती खीर शेवयांची होती. तिचा रंग केशरी होता व मधून मधून बेदाणे येत आणि बाईला वाटले त्याप्रमाणे ती कब्बर नव्हती. चांगली पातेलेभर होती, मोठे पातेलेभर. मग ती शकीने घेतली नाही. दुर्गीने नको म्हटले आणि आईचा तर उपवास होता. केशरी दाट खीर. आता कुठेतरी कुरकुर आवाज सुरू झाला. सारे शांत झाल्यावर गुशीने आपले काम सुरू केले होते. आवाज कुठून येत होता कोणास ठाऊक, पण तो साऱ्या घरात पसरल्यासारखा वाटत होता. वारणाईचा खोकला सुरू झाला की तो 5-5 मिनिटे टिके. अयो अयो म्हणत ती चेहरा इकडे तिकडे टेके व थोडा वेळ धाप लागे. त्या अवधीत तटकन दोरा तोडल्याप्रमाणे तो कुरकुर आवाज थांबत होता. त्या आवाजाने आपले मन सारखे कुरतडत आहे असे दुर्गीला वाटू लागले. ती हलकेच उठली व पुढच्या दाराजवळ आली. दुसऱ्या दाराकडून पलीकडे जायला वाट होती, पण आता तेथे शकी आहे. जर का तिला पाय लागला. पुढच्या बाजूला विहिरीजवळ भिंत कोसळली होती. तेथून तिने जायचे ठरवले. तिने हळूच दाजीकडे पाहिले. काकड्यावर चढवली व ती पलीकडे उतरली. भिंतीवरून मातीचा एक ढिकळा घसरला व दुर्गी वितळल्यासारखी झाली. ती झपाझपा पावले टाकत लक्ष्मणच्या खोलीजवळ आली. आता दिव्यावर दरवाजाच्या बाजूने काळा कागद लावला होता आणि आत कुणीतरी हलक्या आवाजात बोलत होते. मध्येच कुणीतरी हसले आणि दुर्गीचे आयुष्य फाटून गेले. तिने पटीतून पाहिले व तिचे अंग बधीर झाले. अद्याप तिचा विश्वास बसेना, पण दुसऱ्यांदा हसण्याने तिची खात्री झाली. ती शकीच होती व लक्ष्मणला बिलगून बसली होती. अर्धवट झोपेत असल्याप्रमाणे दुर्गी परतली. तिला वाटू लागले, मघाप्रमाणे आपली झोप उडणार, डोळे उघडणार, मग आपण बाजल्यावरच आहो हे पाहून आपले मन ओझ्याखालून निसटेल. पण तसे काही झाले नाही.
येताना ती विहिरीजवळ क्षणभर रेंगाळली. आंधळ्या डोळ्यांच्या कोबणीप्रमाणे ती विहीर दिसली, पण तिचा ओलावा अंधारात झाकला होता. आई, तू म्हटलं ना की तू जिवंत असेपर्यंत मला विहिरीकडे पाठवणार नाहीस म्हणून. मग आता मला पदराखाली घाल. आता मला आयुष्य नाही. ती आत आली व तिने मुद्दाम पाहिले. शकीचे अंथरूण रिकामे होते. दुर्गी अंथरुणावर पडली. एकदम मर्मस्थळी प्रहार झाल्याप्रमाणे ती बधीर, असहाय होऊन गेली. कुरकुर ओरबडण्याचा, पोखरण्याचा आवाज जास्त स्पष्ट होऊ लागला. वारणाईला 10 मिनिटांची उसंत मिळेना व खोकून खोकून बरगड्या बाहेर फेकल्या जातात की काय असा त्यांच्यावर ताण पडू लागला. ही रात्र केव्हा संपेल असे तिला होऊन गेले. दुर्गी, उजाडलं काय ग? धापा टाकतच तिने विचारले. दुर्गीच्या कानावर ते शब्द चिंध्यांप्रमाणे पडले, पण एक शब्द उच्चारायचा म्हणजे ओझे ढकलल्यासारखे असे तिला वाटले व ती गप्प राहील. कशाला उजाडायला हवे? रात्र अशीच लांब, कधी न संपणारी, आपला चेहरा इतरांना न दाखवणारी राहावी, ती मनातल्या मनात म्हणाली. कृष्णाची ही झोप चाळवल्यासारखी झाली. तो डोळे चोळत उठून बसला. उजाडलं आई? त्याने विचारले, परंतु वारणाई पुन्हा गुदमरून टाकणाऱ्या जाळ्यात अडकली होती. चिमूटभर श्वास संतपणे घ्यावा यासाठी धडपडत होती. कृष्णाने इकडे तिकडे पाहिले व काहीतरी पुटपुटत तो पुन्हा झोपला. शकी केव्हा आली कुणास ठाऊक, पण ती शांत झोपली होती. सारे शरीर उष्ण उबदार झाल्याप्रमाणे सुखावली होती. तिचे पांघरून पायाजवळ तसेच गोळा होऊन पडले होते. ते पांघरून दाजीला चालले असते. थंडीने त्याचे अंग थरथरत होते. खालच्या जमिनीला 1000 टेंगळे आहेत आणि ती नेमकी दुसऱ्या भागांना डिवचत आहेत असे त्याला वाटत होते. त्याने आतील शब्द अस्पष्ट ऐकले. तोंडावरून पांघरून काढून त्याने समोरील छपरावर पाहिले, पण तेथे गडद अंधार होता. त्याला त्यातल्या त्यात समाधान वाटले. निदान येथे पडता तर येते. उजाडले की पुन्हा खांद्यावर भारे. ते उचलताना दाभणासारख्या रेषा दाभणासारख्या रेघा जळत आत चमकणार आणि डोळ्यात पाणी येईपर्यंत खोल जाणार. इतक्यात नको उजाडायला. घुशीचे कुरकुरणे आता अखंडपणे चालू झाले. वारणाईचे खोकणे हे सतत चालायचेच हे तिने सुद्धा ओळखले. समोरील घराच्या छपरावरून मंजूचे अधीर कर्कश ओरडणे सुरू झाले. सारी रात्र आपल्या अणकुचीदार नखांनी फाडून चिंध्या करीत असल्याप्रमाणे ती ओरडत होती व त्यामुळे दुर्गीच्या मनावर ओरबडल्यासारखे होत होते. पहाट व्हावी, पहाट होऊ नये या तालात रात्र आपल्याच गतीने सरकत होती. मंजूला पहाटेची उत्सुकता नव्हती. सारी रात्र जरी एक विशाल काळे मांजर असते तरी ती त्याच्याशी खेळली असती. त्याला तिने झुलवले असते व क्रूर आनंदाने ती ओरडत राहिली असती. घुशीला रात्र हवी होती. गुलाबासाची फुले मात्र श्रमून डोळे मिटण्यासाठी प्रकाशाची वाट पाहत हिरव्या पानांत थरथरत होती. पहाट व्हावी, पहाट होऊ नये. कुरकुर. खोकल्याचा आवाज, कर्कश ओरडणे, संवेदना बधीर झालेले कोरडे जळणारे डोळे, लाल सुईसारख्या वेदना आणि उव्हाळ्याचे शांतपणे झोपी गेलेले रसरशीत तृप्त मांस. पहाट व्हावी, पहाट होऊ नये. पहाट झाली काय न झाली काय याची पर्वा नव्हती. फक्त दोघांना सतत हलणारा चाफा आणि त्याखाली साचलेले कधीच न हलणारे हिरवट काळे पाणी. पहाट काय, रात्र काय, न शमणारी अखंड अस्वस्थता, कधीच न जळणारी चिरंतन मृतकळा. आणि पहाट. दूर कुठेतरी ही जर्जर असहाय भुकेली म्हातारी रात्र जाण्याची वाट पाहत
ती सज्ज होऊन राहिली होती. तिला येण्याची घाई नाही, परंतु मागे रेंगाळत राहण्याचीही तिची तयारी नाही. आणि हवी असो अगर नसो, पहाट ती होणारच. कथा समाप्त. जी. ए. कुलकर्णी यांची रात्र झाली गोकुळी नावाची कथा समाप्त.